चलो तर आज आपण या टॉपिकबद्दल बोलणार आहे की नक्की राज्यसेवा करायचं, कंबाईन करायची, सरळ सेवा करायचं, बिझनेस करायचा, प्लॅन बी करायचं. हा व्हिडिओ कोणासाठी आहे तर ज्यांनी MPSCचा म्हणजे आपल्या राज्यसेवेचा अभ्यास किंवा कंबाईनचा अभ्यास 2022 ज्यांनी सुरू केला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हां, खास कारण काय झालं की आता झालं आहे पॅटर्न चेंज. हां, आता सगळं बघायला लागलं, कॉम्पिटिशन वाढलं आहे, कट ऑफवरती चाललं आहे. तर मग आता आपल्याला प्रश्न पडतो की नक्की मी करू तर काय करू, राईट. आपण कन्फ्युज्ड आहे, त्यासाठी आपण हा व्हिडिओ केला आहे, राईट. म्हणजे एक डायरेक्शन मिळायला. ठीक आहे, आज आपण बोलणार आहे की नक्की काय केलं पाहिजे. फर्स्ट थिंग, ठीक आहे, येस. कुठल्याही गोष्टीचे दोन ऑप्शन असतात, रेड पिल आणि ब्लू पिल. तुम्हाला माहीत असेल, जर मॅट्रिक्स मूवी बघितला असेल तर मुलांनी मॅक्झिमम बघितलं असणार. ठीक आहे, हे काय आहे तर कुठल्याही गोष्टीचे दोन वेज आहेत. आज आपण प्लॅन ए बद्दल बोलणार आहे. हां, प्लॅन ए काय आहे? प्लॅन ए आहे की हो, मला करायची तर राज्यसेवाच आहे, काय पण होऊ दे, मला हेच करायचं आहे. हां, मला DYSPच बनायचं आहे, मला DCच बनायचं आहे. हा झाला प्लॅन ए, ज्याबद्दल आज आपण बोलणार आहे. उद्या आपण किंवा परवा आपण एक व्हिडिओ टाकणार की प्लॅन बी बद्दल बोलणार आहे आपण, की ठीक आहे, जर मी नाही करू शकत तर मी काय करू शकतो किंवा वॉट एव्हर, किंवा हँडल कसं करायचं, फेलियर हँडल कसं करायचं. ठीक आहे, आज आपण हा व्हिडिओ फक्त प्लॅन आहे, एकाच ह्याच्यात अख्खा नाही करणार तर जास्त मोठा होईल, 15-20 मिनिटाचा होईल. हां, आता बघा, आता पहिली गोष्ट की हा कोणासाठी आहे की ज्यांनी 2022 अभ्यास सुरू केला. ठीक आहे, म्हणजे त्याच रिलेटेड घ्या, 21 असू दे, 20 किंवा वॉट एव्हर, 22-23. हां, आता काय झालंय, आता झाल्या राज्यसेवा सब्जेक्टिव्ह झाल्या, राईट, रिटर्न झाल्या. आता खूप जण असे असणार ज्यांनी लास्ट अटेम्प्ट म्हणून खूप चांगला अभ्यास केला, त्यांनी दिले पण काय झालंय की आपण इंटरव्ह्यूला क्वालिफाय नाही झालेलो. डेफिनेटली झालं असतं, कदाचित तुम्ही व्हिडिओ पण बघितला नसता. आणि अशी पण खूप जण होणार आहे जे आता इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले आहेत पण जे फायनल लिस्टमध्ये नसणार. हां, मग आपल्याला आता प्रश्न पडणार, आता करू तर काय करू. 2022 अभ्यास सुरू केला आहे राज्यसेवेच्या किंवा कंबाईनच्या, तुम्ही प्री दिल्या, मेन्स दिल्या, वॉट एव्हर. हां, त्यामुळे काय झालं आहे, तुम्हाला कळतं की तुमचा एक लेवलचा अभ्यास झाला आहे. हां, आता हा अभ्यास अशी गोष्ट आहे की एक लेवलचा झाला की आपल्याला सोडता पण येत नाही, धरता पण येत नाही, राईट. पण आज आपण कशाबद्दल बोलणार आहे की आपल्याला राज्यसेवाच करायची आहे. म्हणजे अशी तुमच्यातली खूप जण असणार की ज्यांनी म्हणणार की नाही, काही पण होऊ दे, माझं ते स्वप्न आहे, म्हणजे आहे, पॅटर्न काय पण होऊ दे, रिटर्न होऊ दे तर रिटर्न होऊ दे, म्हणजे काय ग्राउंड केलं तर ग्राउंड, पण होणार तर DC किंवा DYSPच, राईट. म्हणजे ठरलेलंच आहे. हां, आता हे जर आपण ठरलंय, ह्याचा अर्थ काय आहे, ह्याचा अर्थ मॅक्झिमम असा आहे की आपण फुल टाईम अभ्यास करणार आहे, राईट. आता फुल टाईम अभ्यास करणार म्हणजे काय, जोपर्यंत प्री, मेन्स, इंटरव्ह्यू, फायनल रिझल्ट येत नाही, मी दररोज उठणार, मी अभ्यास केत जाणार आणि अभ्यास करणार. 2022 तुम्ही अभ्यास सुरू केलाय असं धरतोय, असं तर 2025 म्हणजे 2-3 वर्ष तुमच्या अभ्यासाला झाले. ठीक आहे, आता आपण फास्ट ओव्हरव्ह्यू घेऊ की फ्युचर असणार कसं. हां, म्हणजे आता जो राज्यसेवेचा 7 की 9 नोव्हेंबरला जो फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यामध्येच तुम्ही निघणार आणि तुम्ही 100% क्लास 4 होणार आणि DYSP होणार. पण हे वेळ किती लागणार या गोष्टीला. ठीक आहे, एक्सपेक्टेड टाइम टेबल बघूया आपण. मी काही तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती घालत नाही, मी ओव्हरव्ह्यू देतोय, मी फ्युचरमध्ये घेऊन जातोय तुम्हाला की आयडिया येईल आणि आपण त्याबद्दल पण बोलणार की आपण डील कसं करायचं सगळ्या गोष्टीवर. ठीक आहे, हे बघा, प्रिलिम्स होणार आहे आपले 9 नोव्हेंबरला. तुम्हाला कळते, जेवढं दिसतंय की नॉर्मली राज्यसेवा 5 महिने देतं हे प्रिलिम्स नंतर, पण आपण 4च महिने पकडले, राईट. आपण एकदम पॉझिटिव्ह धरतो की प्रोसेस खूप फास्ट होणार आहे, राईट. त्यामुळे मेन्स होणार कधी, आपलं 1 मार्चला मेन्स होणार, 2024 1 मार्चला. आता रिटर्नचे पेपर तुम्हाला सांगतो तपासायला वेळ लागतो. कशावरनं सांगतोय, ॲग्रीची एक्झाम झाली आहे एप्रिलमध्ये, फॉरेस्टची झाली आहे मेमध्ये. हां, अजून पण की असंच काय तर मेमध्ये पण झाली आहे, अजून पण काहीही पेपर चेक झाले नाही आहेत. स्टुडंट्स खूप कमी होते आणि फक्त 2-2 पेपर होते. राज्यसेवेला आता जेवढ्या वेकन्सी आहेत इंटू काही 12 की 16 जे काय असतील, आणि त्या प्रत्येक जणांचे 8-8 पेपर आहेत जे चेकिंग करायचे आहेत. आणि आता तुम्ही सांगा, ॲग्रीचं समज चेकिंग आहे किंवा फॉरेस्टचं चेकिंग आहे, लिमिटेड आहेत, 6 ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे त्यांनी तेवढे ते 6 प्रोफेसर, म्हणजे 6 नाही, जेवढे काही 25 प्रोफेसर घेतले, एकत्र सगळे गट्टे दिले, फास्टमध्ये चेक करा म्हणले तरी प्रोसेस फास्ट होऊ शकते. राज्यसेवेला तर ऑप्शनल आहेत आणि ऑप्शनलमध्ये काही 26 ऑप्शनल आहेत. तर म्हणजे एका समजा आता उर्दू पण एक ऑप्शनल आहे. जर उर्दूचे जे प्रोफेसर आहेत ते जर आजारी पडले आहेत आणि त्यांना 1 महिन्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळतोय, तर त्या एका पेपरसाठी अख्खी प्रोसेस थांबली जाणार, राईट. तरी पण आपण काय धरतोय की एकदम फास्टमध्ये आयोगाने निर्णय घेतला, एकदम फास्ट पेपर चेकिंग केलंय आणि तुमचा मेन्सचा रिझल्ट 6 महिन्यात लावला. अजून पण ॲग्रीज आणि फॉरेस्टचा निकाल लागला नाही आहे आणि किती 4 महिने काहीतरी झाले, 4 की 5 महिने. तरी आपण धरतोय की येस, एकदम फास्टमध्ये निकाल लागला आणि मेन्सचा निकाल लागला 1 सप्टेंबर 2026ला. त्यानंतर काय असतंय, त्यानंतर इंटरव्ह्यू असतात. इंटरव्ह्यू 2 ते 3 महिने चालतात, राईट. आता आपण बघतोय की लगेचच काही उद्यापासून इंटरव्ह्यू नसतो, इंटरव्ह्यू फर्स्ट शेड्यूल असतो, 15 दिवस गॅप. कारण जी इंटरव्ह्यू घेणारे तर वाढवू नाही शकत, कारण तेच एक पॅनल असतात, 3-4 पॅनल,
त्यामुळे 8 जण 10 जण असतात त्यांच्या वेळेनुसार, कारण त्यांनी काय रिटायर्ड नसतात, एकदम म्हणजे मोठी लोक असतात, IAS ऑफिसर असतात किंवा आपल्या राज्यसेवेतून वरती गेलेली एकदम एक्सपिरियन्स, मग त्यांच्या वेळेनुसार त्यामुळे 2 महिने तर इंटरव्ह्यू चालणार. आणि ते दिले बघा इंटरव्ह्यू आणि रिझल्ट आपण जरूर की त्या दिवशी रिझल्ट लावला. 1 डिसेंबर 2026 निकाल लागला. आता तुम्हाला माहिती आहे का, निकाल लागला, डेफिनेटली तुमचे सत्कार झाले, हे झाले, पण आपण विचार काय करतोय की तू तुझ्या कष्टाचा पहिला रुपया घरी कमवून आणणार आणि तुझ्या आई किंवा वडिलांना हातात देणार, आपण तो विचार करतोय, आपण रिझल्टचा विचार नाही करत आहे. तर असं दिसतंय नॉर्मली 8 ते 9 महिने लागतात ट्रेनिंग यायला, तरी पण आपण धरतोय एकदम फास्ट प्रोसेस झाली आहे. 6 महिन्यात ट्रेनिंगला बोलवलं. त्यामुळे बघ, ट्रेनिंग ज्या दिवशी तुझं सुरू होणार त्यावेळी तू 100% तुला पहिला पगार मिळणार, आणि डेफिनेटली पगार खूप जास्त आहे, मी काही त्या नाही म्हणत नाही. पण आपण धरतो एकदम पॉझिटिव्ह अप्रोच. 1 जून 2027 तुझं ट्रेनिंग सुरू झालं आणि तुला पहिला रुपये कमवला. म्हणजे आजपासून जरी तू ह्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम काढलीस तरी तुला घरी कष्टाचा पहिला रुपये कमवायला 1 जून 2027 लागणार आहे. ह्यामध्ये मी कोर्ट केस कन्सिडर करत नाही आहे, मी डिले कन्सिडर करत नाही, एकदम पॉझिटिव्ह ह्याच्यात चालतं की सगळं एकदम सुरळीत होणार, राईट. आणि यामध्ये खाली लिहिलं आहे ऑल दिस इफ यू क्लिअर इन फर्स्ट अटेम्प्ट. इफ गरजेचं आहे, कारण झालाच तर आहे, झाल्यावर नाही, झालाच तर. जर तुझं फर्स्ट अटेम्प्टच्या इंटरव्ह्यूपर्यंत गेला आणि जर तू हुकलास ना तरी 2 वर्ष गेलीत आणि अजून 2 वर्ष, जी रियालिटीमध्ये 2 वर्ष आपण पकडलेत, कदाचित जास्त वेळ पण लागू शकतोय. हे आहे, ही रियालिटी आहे, ही रियालिटी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आता जर वय 21 आहे, नाही एवढा फरक पडत, 2च्या वेळी 3 वर्ष गेले तरी तू 23 वयाचा होतोयस, त्यामुळे एवढा नाही फरक पडत. पण आपण असं कन्सिडर करतोय तू 2022 मध्ये सुरू केलंयस, राईट. आपण हे बघा, मी पुढे टेबल पर केले की समजू की आता तुझं जन्मतारीख आहे 1 जून 2000, 2000चा जन्म आहे तुझा. तर आज एज काय आहे तुझं 25 वय आहे, तर तू पहिली सॅलरी कधी कमवणार, 27व्या वर्षी कमवणार. तेच बघ, जर तू 27 वर्षाचा आहेस आत्ता, म्हणजे किती 98चा तुझा जन्म आहे, तर तू 29व्या वर्षी पहिली सॅलरी कमवणार राज्यसेवेतनं फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर होऊन सगळ्या फेजेसमध्ये जाऊन होणार. आता हे काय आहे, ही रियालिटी आहे, ही रियालिटी आपण बघायला मागत नाही. पण हे बघ, असं आहे का की तू राज्यसेवा करू नको, डेफिनेटली नॉट. तू राज्यसेवाच कर, तू त्यासाठी बनलाय. कारण कसं आहे, लाईफमध्ये पुढं नको असं वाटायला की अरे वेळ होता, काय होतं तर ठीक आहे ना, 28चा होतो, 30चा झाला असतो, पण माझं आयुष्य वेगळं होतं. मी म्हणत नाही तुला राज्यसेवा करू नको, पण मी काय म्हणतोय, फक्त राज्यसेवा करू नको. मी मोठा भाऊ म्हणून मी असं विचार करतोय की आपण दोघं बसलोय, तुझा फोन आलाय, आपल्या एक लांबचे नातेवाईक आहे आपण दोघं, आणि तू मला म्हणला की अरे रुद्र तुला जरा एक्सपिरियन्स आहे. कसला एक्सपिरियन्स? एमपीएससी नाही, फेलियरचा एक्सपिरियन्स. की फेलियर म्हणून काय म्हणतो की दररोज वावरणं जगणं कसं, हे मला काय एक्सपिरियन्स, कारण नाही माझी निघलेली. तर काय असतं, किती हार्ड असतं, तर तू काय मला 400 गोष्टी सांगू शकतो, म्हणून मी सांगायला लागलोय, राईट. आता मी तुम्हाला म्हणतोय की काय म्हणलं की हे तुझं एज होणार, मी असं म्हणतोय का राज्यसेवा करू नको, नाही असं नाही, कारण काय जण पास होणार, त्यामध्ये तू पण होऊ शकतोस. पण मी काय म्हणतोय, फक्त राज्यसेवा करू नको. आता सांगतो, आता ना आपल्या ते खूप जण काय म्हणणार, अरे नाही मी राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही करतोय. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, कंबाईन इज नॉट प्लॅन बी. आपल्या सगळ्यांना वाटतं कंबाईन म्हणजे प्लॅन बी आहे, अजिबात नाही. कंबाईन अशी गोष्ट आहे की पहिली गोष्ट जागा कमी येतात, पास होणारे, आणि एक सांगतो जी आधीच पास झाल्यात ती पण काय वेळी रिपीट पास होतात. काय जण त्यावेळी त्या मोमेंटला त्यांचे 1-2 प्रश्न चुकतात. बघा मी ते लिहिलं पण आहे, आता वाचू नका तुम्ही, किंवा मी मला सांगायचं सांगतोय. बघा, एव्हरीवन अबाव 140 इज डिझर्विंग. आता STIचा कट ऑफ काय लागला, आय गेस 147 काय तर लागला, 200 पैकी पकडतोय मी, काय 200 क्वेश्चन्स पैकी. आता 140च्या वरती डिझर्विंग काय आहे, आता एक जर पोरगा असणार काय ज्याला 146 आहे आणि कट ऑफ लागला 147, आणि तो ना त्याचा अभ्यास नाही कमी पडलेला, त्याचा एक लक फॅक्टर कमी पडला, मी तर नॉट डिझर्विंग आहे, मी तर म्हणत पण नाही की माझी कंबाईन, कारण मला ते आपल्या किती 137 आहेत, सोडून द्या. मी 146 वाला जो आहे त्याला म्हणतोय, आणि त्याला जर विचारलं तर तो काय म्हणणार माहिती आहे का, तो म्हणणार तू क्वेश्चन पेपर उघडून दाखवतो तुला. असं पण नाही आहे की माझा अभ्यास कमी पडलाय, उत्तर त्याचा बरोबर आहे, भूगोलाचा एक प्रश्न चेंज झालेला नाही, इंग्लिशचे 2 क्वेश्चन चुकीचे चेंज झालेत, आणि मराठीचा एक प्रश्न आहे
नकारार्थी असं काहीतरी आहे, तो 100% रॉंग आहे. एकतर हॅश व्हायला पाहिजे होता पण तो चेंज झाला नाही. तो आहे तसं काही कुठला तर रेफरन्स आहे त्याचं एक उत्तर आहे. पण डबल रेफरन्स असले की आपण हॅश करतो, पण आयोगाने हॅश केला नाही. अशी पण पोरं असणार आहे ज्यांना 146 आहे तो बाहेर पडला आहे, पण फक्त आणि फक्त काय की आयोगाने जो निर्णय घेतलाय त्याचं पालन करायला लागणार, त्यामुळे तो बाहेर आहे. तर आता तुम्ही सांगा की त्याचा काय अभ्यास कमी आहे का, त्याचं हे आहे का. 145 किंवा 140च्या वरती जे का नाही कुठं ना कुठं तर त्यांचा लक फॅक्टर थोडा कमी पडलेला आहे. आणि जेव्हा आपण फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होतो तेव्हा आपण म्हणतो देअर इज नो लक इन्वॉल्ड. जेव्हा आपली निघत नाही तेव्हा आपल्याला कळतं की हो थोडा तर लक फॅक्टर असतो. त्यामुळे मी म्हणतो की जो 146 वाल्याला विचारा, त्याने काय अभ्यास केला नाही आहे का, केला आहे, बट तो आज फेल झालाय. त्यामुळे म्हणतोय की तुमच्यातली खूप जण काय म्हणणार, अरे राज्यसेवा करता करता मी कंबाईन करतो. कंबाईन इज नेव्हर प्लॅन बी. का? कारण कंबाईनच्या जागा खूप लिमिटेड आहेत. जागा लिमिटेड असल्यामुळे जेव्हा जागा खूप लिमिटेड असतात ना तेव्हा कॉम्पिटिशन इतकी अशी कटकट होऊन जाती. आणि काय होतं की अतिपेक्षा अति अभ्यास करणारा आणि त्या दिवशी त्याचा दिवस असला पाहिजे तोच फक्त पास होतो. काय जण अति अभ्यास करतात बट त्यावेळी फेल होऊन जातात. ही रियालिटी आहे. मी रियालिटी सांगतोय. आता काय करायचं आहे, आता मला माहिती आहे तुला DYSP बनायचं आहे, मला माहिती आहे तू DC बनायचं आहे. पण ना ह्या क्षणी आत्ताच्या क्षणी तुला टायपिंग सर्टिफिकेट काढणं खूप जास्त गरजेचं आहे. माझ्यासाठी सांगतोय मी, म्हणजे नंतर तू ना मला 57 मेसेज करशील की थँकफुल होशील आत्ता. आणि पहिली गोष्ट आता सेटिंगने टायपिंग निघत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2 तास दररोजचे जाऊ दे पण टायपिंग सर्टिफिकेट काढ. मी का म्हणतोय सांगतो. टायपिंग सर्टिफिकेट का काढलं पाहिजे, अतिशय जास्त सरळ सेवेचे एक्झाम्स येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या खूप जास्त एक्झाम्स येणार आहेत. त्यातनं गट क चे जे एक्झाम्स आहेत ना ते आपलं MPSC घेणार आहे, त्याला टायपिंग लागतं. टायपिंग नसलं तर इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर यावर्षी काय तर आहे. 3 जागा आहेत. टॉप 3 वाल्यांनाच फक्त मिळणार. आणि जर तुमचा तुम्ही टॉप 4 मध्ये आहे, 4था रँक आहे, पण टायपिंग नाही आहे ना तर ठणठण गोपाळा घरी जायचं, निघायचं तसंच. असं आहे, अशी गोष्ट आहे. मी का म्हणतोय तर आता सिच्युएशन अशी आहे. नाही बघ, मी म्हणत नाही जर तुझं एज आता 21 असेल ना, हा व्हिडिओ तुझ्यासाठी नाही आहे. कारण 21 वर्षाचा आहेस तू, यू आर यंग, देर आर मल्टिपल पॉसिबिलिटीज. मी का म्हणतोय जर तुझा जन्म 2000चा आहे, आता जर तू 25 वर्षाचा आहेस, प्रोसेस व्हायला 2 वर्ष लागणार. आणि त्यामधून जर तू बाहेर पडलास तर तू अशा ना घरकांना घाटका होशील. घरच्यांच्या पण अपेक्षा वाढलेल्या असतात आणि एक पॉईंट नंतर घरच्यांना वाटणारच ना की अरे काय तर कमवून आण, काय तर कर, कुठं ना कुठं तर वाटणार. तू सांगत कोणाला बसणार आहेस आणि त्यानंतर तू टायपिंग काढत बसणार. त्याच्याऐवजी आत्ताच काढ. मी तुम्हाला सांगतोय की सरळ सेवा एक खूप चांगली सुवर्ण संधी आहे. मला माहिती आहे बाबा तुला DYSP मला व्हायचं आहे, मला माहिती आहे तू म्हणणार की माझ्या हाताखाली 500 क्लर्क पाहिजे. तू होशील, मी नाही म्हणत नाही आहे. पण ही रिस्क आत्ता गॅम्बल इतका जास्त आहे की जर तू चुकून पास नाही झालास तर इतक्या मागं येशील आयुष्यात की तू ना विचार नाही करू शकणार. त्याच्यावेळी जर तू टायपिंग काढलेस, म्हणलं 2027 मध्ये जॉईनिंग यायला वेळ आहे, तोपर्यंत या 2026 मध्ये फेब्रुवारी कुठली तर एकदम पास झालास ना, जेव्हा अकाउंटला दर महिन्याला कमीत कमी क्लर्कला 40,000 काय तर आहे, 40-35 तेवढे जर तुला मिळायला लागले तर तुला इतकं जास्त टेन्शन वाटणार नाही. घरच्यांना पण टेन्शन वाटणार नाही आणि तुला पण वाटणार नाही की ठीक आहे बाबा लाईफ मूव्हिंग आहे, काय तर व्हायला लागले. आत्ताच सांगतो, राज्यसेवा आता पुढे गेली. जे फक्त राज्यसेवा टार्गेट करत होते त्यांना किती डोक्याला शॉर्ट बसणार की अरे परत 2 महिने एक्झाम पुढे गेली. पण जो जॉबला आहे तो काय म्हणणार, ठीक आहे का मला तर सॅलरी आलेलीच आहे 2 महिन्याची. देर इज अ डिफरन्स बिटवीन बिंग एम्प्लॉईड अँड बिंग अनएम्प्लॉईड. ठीक आहे, त्यामुळे म्हणतो टायपिंग काढ. तू उगाच म्हणशील मी माझं प्लॅन बी हाय कंबाईन इज नेव्हर प्लॅन बी. आणि ज्यांनी कंबाईनची मेन्स दिले त्यांना विचार, त्यांना कळेल की इतका कट्टाकट्टीने होतंय. आणि काय होतं जो ST आहे तोच ASO साठी प्रयत्न करतो, ASO SR साठी प्रयत्न करतो. काय आहे जी वरची क्रीम आहे ना तीच पोस्ट एकमेकांशी खेळत राहतात. तुम्ही बघा जे अधिकारी त्यांनी झाले सगळ्यांच्या प्रोफाईलला इंस्टाला जाऊन बघायचं, X लिहिलेलं असतं ASO ST PS आहे. ह्या वर्षी एक ASO, पुढच्या वर्षी STI निघाली, नंतर राज्यसेवा निघाली. त्यामुळे काय होतं, ठीक आहे वेटिंग लिस्टवाले होत असतील पण तो पण काही जे राज्यसेवेत नव्हतो. खाली तळागाळापर्यंत पोस्ट पोचतच नाहीत. कंबाईनचा माझा तर असा पर्सनल अनुभव आहे. ठीक आहे, त्यामुळे मी म्हणतोय की तू टायपिंग काढ. मला मान्य आहे की तुझा इगो थोडा हर्ट होईल, तू म्हणशील की मी एकदम जास्त सुशिक्षित आहे. मी तुला सांगतो तुझ्या शिक्षणाची डिग्री मॅटर नाही करत, तुझं फायनान्शियल गोष्ट मॅटर करते. तू कदाचित IIT पासआउट असशील, तू खूप येशील, पण जर तुझी घरची इतकी परिस्थिती नाही आहे तर तू जमिनीला हे असला पाहिजेस. कदाचित ना तू एकदम ना काही म्हणतो की YD होत झालायस, BA झालायस, लॉ झालं माझ्यासारखा, BCom झालाय, जे काय असेल तुला असं वाटतं तुझ्या डिग्रीची वर्थ नाही आहे. पण जर तुझं घरचं बॅकिंग दबाके एकदम स्ट्रॉंग आहे, तू 2 वर्षानंतर 27ला घरी म्हणशील की बास मला होत नाही आहे, घरची म्हणतील बरं एक काम कर तू मास्टर्सला जा फॉरेनला, तिथं सेटल हो. एक सांगतो पैसा लय मोठा रोल प्ले करतो तुमचा प्लॅन बी ठरवायला. त्यामुळे जर तुम्ही नॉर्मल आहे कुटुंब तर प्लॅन बी स्वतःलाच निर्माण करायला लागणार आहे.
ही गोष्ट आहे. आणि म्हणलं की आपण ब्लू पिल बद्दल आपण उद्या बोलूया, की रेड पिल जे काय असेल ते, की प्लॅन बी बद्दल बोलू आपण त्याबद्दल, की काय करता येईल, कसं येईल. ठीक आहे, त्यामुळे हे माझं आहे. मी तुम्हाला सांगितलं बघा, गेट टायपिंग, कंबाईन प्लॅन बी, एव्हरीवन. ठीक आहे, फोकस ऑन सरळ सेवा. सरळ सेवावर फोकस केलं पाहिजे. फोकस केलं पाहिजे म्हणजे काय, तुम्ही किती पण रिटर्नची प्रॅक्टिस करा, तुम्ही 2 तास दररोजचे सरळ सेवेला दिले पाहिजेत. आणि सरळ सेवा आहे, तुम्ही जेवढी सरळ सेवेमध्ये पास झाले त्यांना विचारा, ते म्हणणार मी गडबड दिली, मी राज्यसेवा दिलेली, आणि अरे ह्यात दिला आणि झालं. अशी सरळ सेवा अशी गोष्ट आहे, लिमिटेड सिलेबस आहे. तुमचा थोडासा लक फॅक्टर इन्व्हॉल्व झाला की तुम्ही एकदम फास्टमध्ये नोकरी मिळवू शकताय. सरळ सेवा का म्हणतोय, कारण होणार आहेत आता, MPSC थ्रू पण घेतील कदाचित, MPSCच्या बाहेरनं पण जे काय असेल, पण मॅक्झिमम पोस्टसाठी टायपिंग एलिजिबिलिटी आहे. तर ते मी फक्त म्हणतोय. ठीक आहे, आणि हे बघा की, आणि एक लक्षात ठेवा, तुमच्या आता जॉब आहे, तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही सिलेक्ट झाला आणि सेकंड अटेम्प्टमध्ये DYSP झाला, इट इज मच बेटर. कारण त्या ह्याच्यात तुम्ही पैसे कमवणार, घरचे निवांत असणार, पोरगं कुठं तर जायला लागले, पोरगी कुठं तर जायला लागले, आयुष्यात काय तर व्हायला लागले, लाईफ मुव्हिंग आहे. मी काय म्हणतो, लाईफ मुव्हिंग पाहिजे, ते होणार. आणि जर तुमच्याकडे जॉब नसला आणि तुम्ही DYSP होताय डेफिनेटली, पण ही खूप मोठी रिस्क आहे. आणि मला असं वाटतं की ही वेळ नाही आहे, हे जुगार खेळायचं वय नाही आहे. ठीक आहे, हे रिस्क घ्यायचं वेळ. तेव्हा म्हणले जॉब प्लस सेकंड अटेम्प्टमध्ये DYSP इज ऑलवेज बेटर देन नो जॉब अँड DYSP इन फर्स्ट अटेम्प्ट. ठीक आहे, हे मात्र करा. आणि आय गेस काय, ठीक आहे, एवढंच आहे. आणि बघा सरळ सेवाचा पॅटर्न लिहिलाय. काय आहे बघा, सरळ सेवा अशी गोष्ट आहे की होऊ शकते, आउट ऑफ आउट मार्क्स घ्यायचे मॅथ्स, इंग्लिश आणि आपलं मराठीमध्ये, आणि येऊ शकतात, येतात, जे पास होतो त्याला येतात, ते तुम्ही घेतले. आणि बाकीचं नशिबात थोडेसे GST मटके लागले, तुम्ही सरळ सेवा पास होऊ शकताय. सरळ सेवा खूप येणार आहेत. ठीक आहे, तुमचा मोठा भाऊ म्हणून सांगतोय मी, तुम्हाला काही भीती दाखवत नाही काय होईल, मी फक्त तुम्हाला सांगितलं की कशी गोष्ट लांब जाऊ शकते. ठीक आहे, चलो, ओके, चलो, बाय.